सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर आता सध्याला मी आता हरिद्वार 90 किलोमीटर राहिले आणि आज आमचा 6वा दिवस आहे. आणि रात्री आम्ही दिल्लीतून आलो तर दिल्लीतून थोडेफार शूटिंग केली पण बोललो नाही तर अंधार बी पडला होता आणि उशीर बी झाला. आता ऋषिकेशला चाललो, तिथून पुढचा सगळा व्हिडिओ कंटिन्यू दाखवणार आहे आणि रात्री थोडं दिल्लीत बी काय असेल तर थोडंफार ते बी हे व्हिडिओमध्ये पुढं दाखवतो. चला 10:30 वाजले. आत्ता आलो तर कुठं आलो दादा? हरिद्वार किती राहिले? 20 किलोमीटर. 20 किलोमीटर 20 राहिले का? 20 किलोमीटर. आता हरिद्वार पशी आलो म्हणायचंय. मग हरिद्वारचं काय असेल ते दाखवतो. आणि इकडे स्थिती पण म्हणजे कसं ऊन कमी आहे आणि हिरवागार आहे बरं का रानात, त्याच्यामुळं थंडी पण असं नाही का बरं लागतंय. उन्हाळा काय जाणवत नाही एवढा, ऊन कमी जाणवतं आणि अजून बी कमी कमी जाणवून पुढे गेल्या. चला बघा कसं वातावरण आहे हरिद्वारचं. हाय का उन्हाळा असं वाटतंय का? अजिबात नाही. इकडं उन्हाळा जाणवतच नाही. इकडं सगळा बघा झाडं हिरवे, रोड एकदम भारी. हरिद्वार इकडं उन्हाळ्याचा काही विषयच नाही. सकाळी सकाळी गार हवा लागती, मस्त छान वातावरण एकदम. आता गार हवा लागली. कुठून येते दादा नदी म्हणलात आता? वर गंगा नदी म्हणजे गंगोत्री यमोत्री का? हा, ती इकडं नदी त्याचं पाणी इथं ऋषी तिथून 300-350 किलोमीटर. अरे बापरे. तिथून आता किती वाजते? लय स्पीड आहे, पाण्याला स्पीड आहे. बघायचा हा नदीचा हा. आणि परत वाढत 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 पाणी ना हो लय पाणी हो. वाढतंय ते बघा. म्हणजे हे आपण कुठं आलो? ऋषिकेशला आलो का हरिद्वारला? पाणी घ्या तुम्ही नदीत आंघोळ केली का ना? हा, तुमचं पाप धुल्या जाणार म्हणजे पाप धुले जाणार. असं वाटणार. हा म्हणजे पहिली डुबकुळी टाकायची हा आधी. हा डुबकुळीला गवली वाटणार जय पाप केलं तर हा. खरंच पाप धुलं का काय असं एक मनात विचार येणार. मनात विचार येणार. बरोबर आहे ना. लय पाप झालं तर वाटणार धुलंय. हा दादा, हे आता हरिद्वार का ऋषिकेश? शी हरिद्वार ऋषिकेश पुढं किती तिथं बी असत ही नदी तिथं नदीची आहे. सेमच आहे का? हा तिथं रामघाट आहे परत बरंच असं वेगळं काय ते बघायला हाय म्हणायला. बघायला म्हणजे काय ही नाही. नदीतच जे काय आहे ते समजा घाटन घाटाच्या कडेला मंदिर मंदिर. विषय हा चला आपण आता काय करू, आंघोळ्या करून घेऊ एकदा आणि आंघोळ्या केल्या की पुढच्या प्रवासाला बघू. आपल्याला ते देव प्रयाग म्हणतात काहीतरी तिकडं तिकडं जातानी का ते 2 नदीचा उगम येते ती एक बघायचंय. आणि धारादेवी एक आहे पाण्यात. एकत्र होती. हा हाय आता मिलन गेले वेळेस मिळालतो ना. हा. एवढं पाणी नव्हतं. एवढं पाणी नव्हतं का? हा हा आता पाणी जास्त. पाणी कसं काय वाढलं? बर्फ जरा जास्त झाला काय? पाऊस पाणी झालं? नाही, मी थोडं लेट आलतो ना अर्धा दिवस. हा हा. पाणी कमी कमी होते. पाणी कमी पाऊस होतं. पडला तरच वाढतं. हा नाही तर कमी होतं. कमी होते. पाऊस पडलाय जरा, मी पाहिलं व्हिडिओ मध्ये तर पाऊस जरा झालाय वर. चला आता आंघोळ्या करून घेतोच मस्तपैकी. थोडेसे सगळंच फ्रेश म्हणजे कपडे बी काय मला तर एखादं शर्ट धुवून ठेवतो कारण कपडे लय मळत आहेत फुपट्याने. गाडी असल्यामुळे फुपटा बी लई आहे. आता सगळ्यांनाच एक एक दोन दोन ड्रेस धुवावे लागतील आणि आंघोळ करून नंतर पुढच्या प्रवासाला पुन्हा चालू करतो प्रवास. आता तर हरिद्वारमध्ये आलो. आता ऋषिकेशला बी असंच आहे सेम, तिथं काय थांबणार नाहीत. पुढचा प्रवास म्हणजेच केदारनाथला आज नाही जाणार, म्हणजे आज संध्याकाळपर्यंत तिथं जातून पायथ्याशी उद्याचा प्रवास चालू होईल केदारनाथचा सकाळी आणि संध्याकाळपर्यंत तिथं मुक्काम करून पुन्हा दुसऱ्या दिवशी एक दिवस खाली यायला बी लागतो असं म्हणते दादा. तर बघू काय म्हणते ते, एकदा घेऊ आंघोळ्या करून एकदा आम्ही. चला दादा काय करतात, मोबाईल बुडीतात पाण्यात, डायरेक्ट पाण्यात. लयच गरम होतं व्हिडिओ कडकडू. झाली आंघोळ झाली मोबाईलची आधूवर. आणि मग आता काय झालंय, दादाचा मोबाईल लय होतोय गरम बरं का. व्हिडिओ काढून आणि लोकेशन टाकलं ना त्यांनी एक सारखं लोकेशन टाकावं लागतंय. चार्जिंग बी मग उडती लवकरच आणि भरपूर काही काम आहेत त्यांचे ते मोबाईलमध्ये. ते गरम होतं की मग बुडीला पाण्यात. चला आता आंघोळ्या करून घेतो आम्ही. तर ह्याच्या पुढे जायचं नाही, पाणी लय पुढचं पिडणी वाहत आहे बघा. तर ह्याच्या आतच आंघोळ्या करायच्या. आणि थोड्या जरी तिथून सटाकलं तर जास्तीत जास्त अशा ही येतं कड्यात, तर मग कड्याला धरता येईल. पण त्याच्या पलीकडे जाणं चुकीचं आहे. दादा कसं वाटलंय खरं सांगते. एकदम फ्रेश. कसं वाटतंय? पाप धुलं का? अरे दादा काय म्हणायचं पापाबद्दल? पाप धुवून जातोय. हा आणि पाप केलं तर यावं लागतं.
एवढं दूध नाही का? मापात दिले जाते. हा त्याच्यामुळे लक्ष असलं पाहिजे, मापात पाहिजे. थोडंफार करेल माप, सगळं नाही. सगळे. तर आम्ही तिकडून पलीकडून आलो, तिकडे रोड आहे त्या हायवेकडून इकडून असं ब्रिजहून आलो. तिकडे ब्रिज दिसतोय का एकदा बघू. त्या ब्रिजहून त्या साईडला आलो. हा तिथे ब्रिज आहे ना, त्या साईडनी इकडे येऊन मग इथं आलो. कसं एकदम मस्त बर्फाचं पाणी, इतकं पाणी गार आहे ना, म्हणजे पायबुडीला ना नुसता बर्फच आहे. बर्फाचं पाणी झालेलंच वरून आलंय. जे वर बर्फ पडतो ना, त्या बर्फाचं पाणी झालं ना ते खाली येते, म्हणजे बर्फ इतकं पाणी गार आहे. आता एवढं ऊन बी पडलंय ना, मस्त गार पाण्यात आनंद घेतो. आता झाली आंघोळ मस्त पैकी, आणि आंघोळ केलं ना एकदम बर्फाचं पाणी वरचं, आणि ते आलंय असं चिल्ड पाणी राहतंय. आता जरी दुपारी ऊन पडलंय, थोडंसं गरम झालंय, पण आम्ही आलो तेव्हा बरंच गार होतं. सकाळ सकाळ एकदम चिल्ड पाणी. तर काय होतं, डोक्याला एकदम मुंग्याची येतात नाही का. माणसाचं पवित्र होणे म्हणजे एकदम डोकंच पवित्र झाल्यासारखे. खाली बुडलं ना त्याच्यात झणझण्याच येतात. तर पवित्र स्थान आहे हरिद्वार, चांगलं इथं. आणि पाणी बी एवढं बी वाहतंय ना, त्याच्या जर पलीकडे गेलं ना, ह्याच्या पलीकडं, तर विशेष आपला वाहून जाते. आताच एक जण आतल्या आतच वाहिलं होतं, गुतलं होतं. रविभाऊनी पाहिलं आणि पलीकडे संदीपनी बघितलं की बळच एक जणांनी ओढलं, तेव्हा निघलं. मला आज तर मी वाचलो देवाच्या कृपेने, म्हणजे हिंदीमध्ये बोलत होता, भगवाननी बचावली. तर ह्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न नाही केला पाहिजे. तिथं अलीकडंच होता, पण या त्याला वाटलं मी लटकतोय. थोडंसं चांगले माणसं होते, आलते पण जरा 90 करूनच आलते वाटतं. तर त्याच्या राड्या त्याला ते समजलंच नाही तर ते आतच गेला असता. थोडं वाचलं. चला तर आता आंघोळ झाली, तसंच आता दर्शन करून घेतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. थोडीशी चार्जिंग पण केली मंदिरात. तर इथं बोर्ड होता साईडला, थोडी चार्जिंग केली म्हणजे व्हिडिओ काढायला बरं आहे. दादा दर्शन घेऊन निघून आता. हो. हां दर्शन घेतलंय का? संदीपला उठा, तेव्हा असं झोपायला लागलं कसं व्हायचं. चला दादा मी दर्शन घेतोय. संदीप उठ, चल बरं पटकन, चल 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 चल. चला दर्शन घेतो एकदा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. खुशाल ठेव. जय माता दी. हरे कृष्णा हरे कृष्णा. चला जायला गडबड करते दादा. काय झालं दादा? काय राहिलं? ती बारकी आणू का? पाहिजे मला पोळी. माझ्या पायात काय नाही, बूट घालायचं आहे. चला थोडे कपडे धुतले होते, सारखे पुपट्याने एवढे मळत आहेत, ते घेतो थोडेसे. सगळे धुतलेत. चला म्हणलं आता हे कपडे म्हणजे काय होतं, एका दिवसाला 2 दिवसाला एवढा पोपटा असतो ना रोडच्या कडाला उडल्याला, गाडी चालवताना तर मग खराब होते. सारखे आम्ही टी-शर्टच घालतो, त्याच्यामुळं धुवायला सोपे जातात. आता इथं काय झालं आहे, तिथं साबण वगैरे नाही लावून देत, म्हणून नुसते असेच पिळलेत थोडी थोडी. चलो दादाचं आवरलं आहे, बॅग घेऊन चालले दादा. चला आता निघलो. तिथं मस्त सावली आहे, मस्त गार्डन बी आहे बसायला नदीच्या कोपऱ्याला. आता आंघोळ्या केलो आणि चाललो बघा. आता दादाची गाडी दिसते बघा. तर दादाने आवरले आणि एकदम मस्त असा तिरंगा सकट रवी दादा असं मस्त नाही का, गाडी सकट भारी दिसते. काय म्हणतोय, झोपायचं म्हणतोय. आता कमाल झाली गाड्या. चल आम्ही पुढे जाऊन जेवणार होतो. आपल्याकडे अर्जन करत काल आम्हाला जीव जायला ऑक्सिजन कमी आहे. ऑक्सिजन पाऊस गार थंड होतं. जेवण दिलं आणि आता आम्ही
भेटू नक्की. ओके नक्की. पप्पाचे मित्र हा हा व्हिडिओ बघते का नाही दीदी, हा. रवी शिंदेले आहे नाव. माहिती तिला बघ मम्मी आणि पप्पा कुठे भेटले स्वर्गात इकडे केदारनाथ. तुला आणलंच नाही फसा. तू रडली नाही मागे लागली नाही काय पेपर होता पेपर तिचा असे येशील तू बी नक्कीच येशील. काय नाही. चला रविदादाची बघा आमच्याच आष्टी तालुक्याजवळ आहेत आणि ते फॉलोअर्स होते दादाचे, त्याच्यामुळं आता जेवण बी झालं त्यांच्यापाशी आणि सगळ्यांचे फोटो वगैरे घेऊन आता पुढच्या दिशेने आपलं चालू आहे. आता बघू कुठं जायचं नियोजन. चला आता सकाळ धरून ऋषिकेशवर नुसत्या आंघोळ्या केल्या हिथं आलो, जेवण केलो. आता रविदादाला इकडूनच बोलिलं होतं तर टाइम झाला तिथं. आता निघलो पाणी पितो आणि पुढच्या प्रवासाला निघत होतो आता. चला आता ऋषिकेश पाशी आलो, थोडंसं लोकेशन बघतो आणि लोकेशन बघितलं अगोदर करायचं आहे येमून काय मला तर नावच आहे ना, पण चला चारी आपलं एकदम म्हणजे 4 जागा जायचं आहे. गंगोत्री आता बघू कुठं जायचं म्हणते दादा, तसं जायचं त्यांच्याबरोबर. नंतर गंगोत्री झाल्याच्या नंतर मग केदारनाथ बद्रीनाथ. तर ऋषिकेशमध्ये आलो, आवाज लय येतोय गाड्याचा. बघ कसे झाड आहेत मस्तपैकी. रजिस्टर म्हणजेच आधार कार्ड रजिस्टर करावं लागतं. आधार कार्ड घेतलंय. चल संदीप, आताशी खरा घाट सुरू झालाय. आता रवी भाऊच्या माग आम्हाला रविदादाच्या मध्ये जावं लागेल. चल ना, चला ना. खरा प्रवास आता चालू झालाय. आता म्हणजे बघा आता डेंजर कसं आहे बघा, कसे खाली असं खोलवर जऱ्या. आणि इकडं आहे ऋषिकेश. तर आता इथं ऋषिकेशून आताशी घालतो पण खरा घाट सुरू होतोय आता. निघाली गंगोत्रीकडं. तर सगळं आता डोंगर आहे. सगळं आता प्रवास सगळा डोंगरमधूनच होणार आहे. तर असा घाट सगळे घाटच लागेल. आता इकडं सूर्य मावळायला गेला. काय सांगता येत नाही. 6 वाजले असतील आता. आणि बंद झालं. बघा ह्याच्यात तर काय दिसायला चालू ही आहे ऋषिकेश. इथून आम्ही आलोत आणि इकडं आहे गंगा नदी आणि इकडं दिसतानाच म्हणजे इकडं ह्याच्यानं समजू शकतो की किती उंच डोंगर असतील. तर तिथं तर खाली दिसताना आणि जास्तीत जास्त अर्धा 1 तास झाले तिथूनच इथवर आलो. पण निस्ता घाट चढत निस्ते घाट आहेत अशी. त्याच्यामुळेच म्हणजे उत्तरखंड खंडाळा घाट सेम असे कॉपी झालंय. आणि चला आता अंधार पण पडायला लागलाय. आज काय जास्त कोणच्या देवस्थानाला नाही, सकाळ धरून प्रवासच करतो. चला आता मित्रांनो संध्याकाळचा अंधार पडलाय बघा असा. आणि इतक्या खोल दऱ्या आहेत काय सांगायचं, असे घर आहेत असले भारी डोंगर आहेत. आता उद्या बघायला भेटून दिवसा. आता आम्ही नुसतं चाललो. तर रविदादा ते पलीकडे गेलेत काहीतरी आणायला हॉटेलमध्ये. आणि असलं जबरदस्त उद्या बघायला भेटणार आहे ना की उद्याच्याला काय सांगायचंच नाही. उद्यापासून व्हिडिओ एकदम डोंगरातले भारी येतील असं वाटायला लागलं. जर की आणा म्हणलं होतं, घ्या म्हणलं होतं, पण बघू आता काय होईल. पुढे गेलं घेऊ एखादा. आता तिकडे भेटन पुढं बी थोडं महाग भेटन पण भेटन. कसं आहे आता उद्यापासून कसा होईल उद्याचे व्हिडिओ कसे डोंगरातले खतरनाक नादच खोळा उद्यापासून. गारठून आता म्हणत होतात लय उन्हाचा त्रास होतोय आणि आता काय म्हणतात गार. हा लय तापला होता गार होऊ द्या. सगळ्या गोष्टीचा आनंद त्याच्यामुळेच आहे. सगळंच असायला पाहिजे. उन्ह सहन व्हाय ना, आता गार सहन व्हायचं नाही उद्यापासून. तर उद्या व्हिडिओ स्पेशल भारी येतील. आजचं तर काय घेतो तू पाणी हँड मध्ये. आपल्याला दाराचं पाणी भरावं लागलं ना एकदा. आता पाणी संपलं इकडं काय तसं काय विषय नाही. कुठं रोडच्या कडाला मग दारा होता, मग दारा खाली होता ते भरला असतं. तर वर काय माहित कसं आहे असं पाणी इथं बी ठिकाण. इकडं काय आपल्यासारखं बोर नसेल, दारेच असतात नुसते. ते कुंकुन डोंगरातून पाणी येतं तसले दारे. चला तर सध्याला पाणी असं वाहतोय का दादा. आणि दारा आहे. दाऱ्याचं पाणी म्हणजे काय करू मला मी धरू का. हा
बर्फाचं पाणी आहे दादा हे हां. तर हे दार आहे असा आणि खाली पाणी येतं आणि हे डोंगरातलं बर्फाचं पाणी येतंय. आणि आता सध्याला आम्ही संध्याकाळच्या टायमाला 8 वाजता मस्तपैकी ड्रम भरून घेतलंय. आता आम्हाला मॅगी बनायची आणि असं वातावरण म्हणजे वेगळं, ही बघायलाच मजा वेगळी आहे. आता उद्या सकाळ दिसर आहे का नाही. आता बर्फाचं पाणी घेऊन गार आता हे गरम करायचं प्यायचं. इथं काय फ्रीजची गरज नाही. आल्यापासून गार पाणी हुडकीत होतो आपण आणि आज मनानेच फ्रीज मधल्यासारखं पाणी आज. जे माता दी रक्षा करणार. या मॅगी बनवायला आता चला रवी दादा मॅगी बनवतात. तर आज आचारी तर रवी दादा आणि आज उत्तराखंडात म्हणजे आता डोंगरात आम्ही आता सकाळ दिसतं तुम्हाला डोंगर कसे आता नाही दिसत संध्याकाळचं, पण असं गार लागायला लागलंय. आणि दादाच म्हणत म्हणून वर जायचं नाही ना. असं आहे का. तर दादाच म्हणत होते गरमतय लय काळा पडलं इतकं त्रास झाला ना आता थंडी म्हणते. आज टोपी घातली थंडीची म्हणजे दिवसभर असं वेगळे वेगळे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. आणि आज संध्याकाळची मस्त गरम गरम आता मॅगी बनवतो आणि सकाळच्याला दुसरा उद्यापासून व्हिडिओ चांगले येतील. आता रातच्याला आपलं मॅगी खाऊन आता झोपायचं आहे. आज एकदम डोंगरातलं धारेचं पाणी आणलं इकडंच, नाही का आपल्याकडे कसं येईर बोर असतो तसे डायरेक्ट डोंगरातलं पाणी धारा पाणी. चला एक बारीक छोटंसं मंदिर आहे तर आम्ही त्या मंदिरात आलोत आणि तिथंच आता नाश्ता म्हणजे आपलं मॅगी खाऊन झोपणार बी इथंच. तर आलोत कुठं आपण ऋषिकेशच्या पुढे एक गाव आहे छोटंसं तिथं आलो. हां ते करून मग नंतर केदारनाथ बद्रीनाथ 4 धाम होतेत आपले. मला म्हणतात दिल्ली दिल्ली गेट तिरंगा आहे. आले लोक बघा काय लोक करा मग आपलं जायचं असतं बघू शकतो. चला दिल्लीला दिल्ली गेट पाशी आलोय. तर इथं पाठीमागं आहे दिल्ली गेट. बघायला समोरून दाखवतो मी दिल्ली गेट. तर इकडं बघा ना काय आहे नेमकं बघायला. तर इकडं एकदम भरपूर असे माणसं येतं. समोर इकडं दिल्ली गेट. तर 3 कलरमध्ये कसं वर आहे आणि खाली आहे गेट, याला म्हणते दिल्ली गेट. तर दिल्लीमध्ये आलोय, कधी नव्हतो आलो, फर्स्ट टाइम दिल्ली गेट निदान लांबून बघायला भेटले. आतमध्ये जायला एंट्री आहे पण बघू आता उशीर झाला 8 वाजल्या. ट्रॉफिक बी भरपूर आहे. लाल किल्ला बंद झाला हां तर गेलो असतो होय लाल. हां हां लाल किल्ला आता बंद झाला, संध्याकाळच्या टायमाला बंद झाला. तर 100% गेलो असतो. सेल्फी ना? दिल्ली गेट दिल्ली. तीन. आणि ती पण आपण येणारे पहिले माणसं महाराष्ट्रातून दिल्ली. मोटरसायकल हा, बाईक गाडी. रवी शिंदे यूट्यूब चॅनल. रवी दादा चलो बाईक. रवी दादा गाडी बाईक. दिल्ली दिल्ली दिल्ली. अरे असे दिल्लीचं लयच भयान काम आहे बा दिल्ली. बदलावं लागेल आपल्याला. काय लय अवघड झालंय दिल्लीचं आल्यावर. दिल्लीच्या नजरांना बघून सारा पुलाच्या खालून हिकून कटन हानी ना आले पण अशी गावात पुढं एवढंच ट्रॉफिक आहे दिल्लीत. ट्रॉफिक काय हटणं आपलं. पण दिल्लीत असंच आहे बाबा. दिल्लीची गर्दी बघा, दिल्लीला कशी असती गर्दी बघा, कशी चालली जिंदगी धावपळीची बघा. बघ वरनं जायचंय का खालनं जायचंय बघा फक्त. आता काय दाखवतोय कोणाचं खालनं दाखवतोय का.